नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. साई अनुभव ज्ञानामृत. तर बाबांचे अनुभव तर सगळ्यांना सहज अगदी येत असतात आणि त्यांच्याशी साधलेला संवाद, त्यांच्यावर ठेवलेला विश्वास, त्यांच्याबद्दलची भक्ती, श्रद्धा, प्रेम, सबुरी ह्या अशा गोष्टी आहेत. बाबांच्या सहजतेचा आशीर्वाद जो आहे तो अगदी सहज येत असतो आणि साईबाबा म्हणजे साक्षीत्व रूप आहे ईश्वराचं. आणि प्रत्येक तुम्हाला कोणती शंका असेल आणि त्यांच्या फोटोजवळ आपण जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या मनात थोडीही शंका न घेता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर बाबा इतक्या सहजतेनं तुम्हाला हाताला धरून घेऊन जात असतात पुढे आणि तो आनंद आतूनच आपल्याला येत असतो. बाबांचा आशीर्वाद म्हणजे, साईबाबांचा आशीर्वाद म्हणजे अगदी सहजतेनं आधार, प्रेम, साक्ष ह्या सगळ्यातून त्यांचा आशीर्वाद जाणवत असतो. सगळ्या नात्यांमधून प्रत्येक कणाकणात त्यांचं अस्तित्व आहे. इतकं अस्तित्व आहे. फक्त त्यांच्या दोन गोष्टी, दोन तत्व आहेत, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेवायची आहे, अंधश्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे काय? खरं तर परमेश्वरावरचं प्रेम जे आहे ते. आपल्याला आयुष्यामध्ये गुरु हे कंपल्सरी पाहिजेतच, अगदी पाहिजेतच. त्याशिवाय आपण, जसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आई वडील आहेत त्याचप्रमाणे गुरु हे हवेतच, पण योग्य गुरु असले पाहिजेत. पण ते गुरु कसे मिळतात, काय मिळतात, कसं असतं गुरूंचा प्रवास, आपण कसं ओळखायचं गुरूंना, ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी आतून जाणून घेतल्या तर कळतात, समजतात आणि त्याची प्रचितीसुद्धा येते. मग दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवायची गरज वाटत नाही. असं साईबाबांचा तरी अनुभव आहे. एकदा का साईबाबांना तुम्ही शरण गेल्यानंतर इतकी शांतता, प्रसन्नता, आनंद, समाधान, स्थिरता ह्या सगळ्या सद्गुणांची प्रचिती तर येतेच येते, प्रश्नच नाही आहे. आणि विश्वास अत्यंत दृढ व्हायला लागतो. दुसरीकडे तुम्हाला काहीही करायची गरज नाही. बाबा सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळे बरेच प्रश्न पडतात लोकांना भक्ती केल्यानंतर की बाबा इतके सगळे देव आहेत, आपण कसा विश्वास ठेवायचा, हा सुद्धा प्रश्न आहे ना. बऱ्याचदा असाही प्रश्न पडतो, इतके सगळे देव आहेत, मग विश्वास कुठे ठेवायचा, किती देवांचं नाव घ्यायचं, असा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो. तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. एकदा का बाबांना शरण गेल्यानंतर, त्यांच्या तत्वांचं पालन केल्यानंतर, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवल्यानंतर, त्यांच्या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर, त्यांना प्रार्थना केल्यानंतर, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी अनुभूती आपल्याला येते ना, त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नसते. तुम्ही पूर्णपणे शांत होता, तुम्हाला प्रचिती येत राहते, तुम्हाला साक्षात्कार होत राहतात आणि कोणीही कितीही तुम्हाला काहीही बोललं तरीसुद्धा त्याचा काही फरक पडत नाही तुमच्या शरीरावर, मानसिकतेवर. कारण तुम्हाला माहिती असतं की हे काय चाललेलं आहे. कारण बाबांनी इतकी ताकद दिलेली असते तुमच्यामध्ये, इतकी ताकद दिलेली आहे. परंतु तो विश्वास ही तितकाच आपला मजबूत असला पाहिजे, जराही डळमळीत होता कामा नये. नाहीतर माणसांचं कसं असतं की बाबा आता एखादं काम, विश्वास परमेश्वरावर लोक कसं ठेवतात की एखादं काम होण्यासाठी मला असं होऊ दे माझं, मग मी असं करतो, तसं करतो, ह्या सगळ्या जे काय आहे. तर तसं नाही. एकदा तिथं विश्वास ठेवलाय ना, मग बाबा आहेत ना, मग प्रश्न मिटला. एकदा का त्यांना सांगितलं. आणि बाबांचं कसं आहे, तुम्ही जर त्यांचे भक्त आहात, तुम्ही जर त्यांच्याशी एक नातं जोडलेलं आहे, तर त्यांनी ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे आणि माझ्या वाचनातही ते आलेलं आहे की त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवला, त्यांना सांगितलं त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या फोटोसमोर
किंवा त्यांचं नाव घेऊन त्यांना सांगितलं की बाबा मी हे करते, मला तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात आणि तुम्हीच हे कार्य करून घेत आहात माझ्याकडनं, इथेच विषय संपतो सगळा. ते कार्य तुमचं कसं होईल, किती अडचणी येतील आणि कसं होईल, अचानक कसं त्यातून असं वाटेल तुम्हाला की काय हे होणारच नाही आहे, पण तरी अचानक कसं बाबा मार्ग काढतात हे कधीच कळत नाही, कुणालाच कळेल नाही आजपर्यंत. इतका सहज अनुभव बाबा देत असतात खरं तर. आणि साईबाबांबद्दल त्यांच्या नावातच आहे साक्षीत्व रूप. श्रद्धा सबुरी, श्रद्धा ठेवायची, अंधश्रद्धा नाही ठेवायची, फक्त श्रद्धा म्हणजे प्रेम, परमेश्वराचं भक्तिरूपी प्रेम जे आहे ते ठेवायचं, निस्वार्थीपणे ठेवायचं, तिथे कुठलीही शंका नको. आणि सबुरी म्हणजे वाट पाहायची आणि आपलं आपलं कार्य करत राहायचं त्यांच्या नावात, त्यांचं नाव घेत आपलं कार्य करत राहायचं, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा, जराही डळमळीत व्हायचं नाही. जरी समजा एखादं आपण मागितलेलं कार्य नाही झालं तर ती त्यांची इच्छा असते की ते आपल्याला अजून त्यामध्ये मजबूत बनवत असतात. झालं नाही काम म्हणून लोकांचा विश्वास डळमळीत होतो आणि लोक म्हणतात काय कुठं विश्वास ठेवायचं, काय हे कामच झालं नाही आपलं, असंच झालं तसं झालं, असं नसतं. भक्ती ही दृढ असली पाहिजे. जिथं आपण ठेवली एकदा एका चरणावरती आपण एक डोकं ठेवलेलं आहे ना, तिथे समर्पण भाव आपला आला पाहिजे. आणि त्या समर्पण भावनेत इतकी दृढता असली पाहिजे की परमेश्वर आणि गुरुचं हे एकच रूप आहे. बाबा इतक्या सहजतेने अनुभव देत राहतात ना, काही विचारू नका. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा असली पाहिजे आणि तुम्ही सबुरीनं प्रत्येक गोष्ट घ्यायला पाहिजे, बस इतकंच त्यांचं आहे. आणि त्यांचं असं आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे. मात्र हे मात्र खरं आहे की आपण जे पण काम करणार आहे, बाहेर जाणार आहे, बाबा तुम्ही सोबत आहात, तुम्ही कोणतंही काम करा पण बाबांच्या नावाने ते कार्य करा आणि बाबांना सांगून कार्य करा. जसं आईवडिलांना आपण काही गोष्टी सांगत असतो, पण गुरूंना सगळ्या गोष्टी आपण सांगण्यासाठी काहीच वाटत नाही, कारण गुरूंचं नातं तुमच्याशी असं असलं पाहिजे की सगळ्या नात्यांच्या पलीकडचं, की तिथं तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगताना थोडंही असं संकुचितपणा वाटला नसला पाहिजे. इतकं पारदर्शक तुम्हाला, जर तुम्ही गुरूंच्या चरणांशी समर्पण होऊन त्या नात्याशी संवाद साधला किंवा त्या नात्यावर इतका विश्वास ठेवला की माझे गुरु हे परमेश्वर आहेत आणि खरंच त्याची प्रचिती तशी यायला लागते. बाबांचं, साईबाबांचं तर तसंच आहे. त्यांच्यावर जितका विश्वास ठेवू तितका तो दृढ होत जातो आणि इतका मनाला आनंद आणि समाधान मिळत जातो, बापरे विचारायलाच नको काही. आणि ही प्रत्येक, माझंच नाही, ही प्रत्येक भक्ताची, साई भक्ताची अनुभूती आहे, अनुभव आहेत. बाबांनी जेव्हा एखाद्या भक्ताशी बाबा जोडले गेले ना, त्या भक्तामध्ये इतकं प्रेम येतं की प्रत्येक भक्ताला अनुभव अगदी सहजतेने येत राहतात. म्हणजे त्याच्या कामात असो, साक्षीत रूपाने असो किंवा स्वप्नात दर्शन असो, सगळ्या प्रकारे त्याचं कल्याण, संपूर्ण अंतर्बाह्य कल्याण होतं बाबांशी एकदा जोडल्यानंतर. आणि देवांच्या बद्दल म्हणाल तर सबका मालिक एक बाबांनी सांगितलेलं आहे. तर ते बरोबर तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या पद्धतीनं ते तुमची शंका पूर्णपणे मिटवतात. म्हणजे प्रश्नाचं तुमच्या उत्तर तुम्हाला मिळून जातं, स्वप्नामध्ये असो किंवा मग तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. पण तो विश्वास दृढ असला पाहिजे. आणि भक्ती कशी करायची, साईबाबांची भक्ती कशी करायची, बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो. किंवा गुरूंवरती आपण विश्वास कसा ठेवायचा हाही प्रश्न पडलेला असतो. गुरूंवरती एकदा का आपण त्यांच्या चरणांना समर्पण भावनेने शरण गेल्यानंतर तिथं त्यांचं स्मरण करायचं. नामस्मरण हे महत्त्वाचं खूप आहे, कारण कलियुगामध्ये
संतांनी सांगितलेलं आहे. संतांचा महिमा अगाध आहे. संतांनी सहज अगदी परमेश्वराचं दर्शन स्वतःही त्यांच्या आयुष्यात अगदी साक्षीत रूपाने सहजतेनं अध्यात्म कसं आहे, काय आहे, ह्या गोष्टी अगदी सहज कशा आहेत, ह्या फक्त आणि फक्त संतांच्या माध्यमातून कळलेल्या आहेत. आणि त्यांनी त्यांचं सांसारिक जीवन आणि नियमित दैनंदिन जीवनातलं जे काही आपलं आचरण आहे ते किती सहजतेनं अध्यात्माशी जोडलेलं आहे हे इतक्या सहजतेनं संतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावर जर विश्वास ठेवून आपण त्या मार्गावरती चालत राहिलो ना, नक्कीच अगदी खूप सुंदर अनुभूती यायला लागते. आणि एकाच गुरुवरती विश्वास असेल, दृढ विश्वास असेल, तर मग तर काही प्रश्नच नाही आहे. गुरूंचं नामस्मरण करायचं, गुरूंच्यावरती श्रद्धा ठेवायची आणि सबुरी म्हणजे वाट पण पाहायला लागेल, संयम ठेवावा लागेल. कारण परमेश्वर आणि गुरु एकच आहेत आणि ते शक्तिरूपाने तुम्हाला योग्य वेळी प्रत्येक गोष्ट देत असतात. म्हणजे तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट आणि त्यांची इच्छा तुमची इच्छा एक झाली की ती योग्य वेळी तुम्हाला मिळते. प्रश्नच नाही आहे यामध्ये आणि कुठलीही शंका पण नाही आहे. कारण फक्त योग्य वेळ यावी लागते आणि तेवढा वेळ आपल्याला थांबावं लागतं आणि तितका संयम ठेवावा लागतो, तितकी श्रद्धा दृढ ठेवावी लागते. अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शिवाय त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो आणि प्रत्येक वचनाचा आपल्याला अनुभव येत राहतो. ग्रंथवाचन अगदी प्रेमाने करावं लागतं. त्यातला शब्द खूप महत्त्वाचा असतो ग्रंथामधला. आणि ग्रंथसुद्धा मग तुम्हाला जरी समजा पारायण नाही जमलं, मी तर पारायणाचा प्रकार हा अजून तरी केलेला नाही आहे. लोक म्हणजे पारायण वगैरे करतात, पण मी तर अजून तरी पारायण वगैरे काही केलेलं नाही. परंतु मी अध्याय ज्याप्रमाणे मला जमेल तसं मी अध्याय वाचत राहते आणि तरीसुद्धा आपल्याला अनुभव, प्रचिती, साक्ष येतच राहते बाबांचे. त्यांचा आशीर्वाद मिळतच असतो, असं काही नसतं. कारण महत्त्वाचं तिथं काय आहे, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही कसं विश्वास ठेवता त्यांच्याशी हे महत्त्वाचं आहे जास्त. तर प्रत्येक अध्याय तुम्हाला शांततेने आणि प्रेमाने वाचायचं असेल, तसं उदाहरण सांगायचं झालं तर कोणीतरी आपल्याला मेसेज पाठवला आपल्या जवळच्या माणसांनी, तर आपल्याला किती आनंद होतो. अरे बापरे, फोन आला, मेसेज आला, किती छान वाटतं ना. तशाच पद्धतीनं आपल्याला हे ग्रंथवाचन करायचं असतं की हे बाबांचंच पत्र आहे, प्रेमरूपी पत्र आहे. हा ग्रंथरूपी प्रेमाचा एक विश्वास असतो तो. आणि त्यातला शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण त्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य असतं त्या ग्रंथामधल्या. आणि त्याची प्रचिती, विश्वास ठेवला तर नक्की प्रचिती येते. त्यामुळे ग्रंथवाचन करताना नेहमी समजा जरी त्या दिवसामध्ये जे ठराविक दिवस पारायणाचे असतात त्या दिवसात नाही जमलं तरी काही हरकत नसते. परंतु रोज तुम्ही जर वाचत असाल तर ते प्रेमानेच आणि खूप शांततेने आणि मनापासून, मेन गोष्ट तर हीच आहे, महत्त्वाची गोष्ट ही आहे की मनापासून वाचलं पाहिजे. ते इथून असं आलं पाहिजे अगदी वाचन, तेव्हा तुम्हाला इतकी छान प्रचिती येते. मग तुम्ही किती दिवस वाचताय किंवा कसं वाचताय ह्याचं काही म्हणजे माझा तरी अनुभव असाच आहे. मी सगळे अध्याय माझे खूप गॅप पडत असतो मध्ये, कारण तसं प्रसंगही येत असतात अधूनमधून, त्यामुळे बरेच गॅप पडतात. त्यानंतर मी परत पुन्हा चालू करते, एक अध्याय असं वाचत राहते अधूनमधून. पण तरीसुद्धा खूप छान अनुभव असतात बाबांचे. आणि आता उदाहरण कालचंच सांगायचं झालं, मी काल खूप ठरवत होते की माझं काल गुरुवार होता, खूप ठरवत होते की
बघूया आता. बाबांचं, साईबाबांचं दिव्य संदेश हे पुस्तक आहे, त्यामध्ये 77 संदेश आहेत, दिव्य संदेश. तर ते आपण वाचूयात आणि ते 7 दिवसात वाचूयात. बघूया कसं कसं होतंय. आणि 11 म्हणजे 77 असल्यामुळं 7 दिवसामध्ये 11 संदेश वाचावे लागणार आहेत. तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलं तर ते मी आधी पण वाचलेले आहेत, यापूर्वी पण आत्ता असं वाटलं मला की परवाच माझं ग्रंथवाचन झालेलं आहे, साईचं चरित्र. त्यामुळं आता असं वाटलं ह्या जुलै महिन्यामध्ये बाबांसाठी काय करायचं. तर 7 दिवसाचं आपण 11 वेळा दिव्य संदेश हे पुस्तक वाचूया. मग काल ठरवलं, पण कालचा दिवस असा झाला की रात्री 11:45 ते माझं होतच नव्हतं. काही ठरवलं तरी होत नव्हतं. काही ना काही मग हे कर ते कर ते कर हे कर. कारण म्हणजे घरातली कामं काही ती प्लॅनिंगनी नसतात, घरातल्या माणसांच्या सोयीप्रमाणे असतात. त्यामुळे 11:15 वाजले तरी माझं काही झालंच नव्हतं वाचन. म्हटलं आता काही खरं नाही. बाबांच्या फोटोजवळ गेले, उदबत्ती आधीच लावून ठेवलेली होती, दिवा लावून ठेवला होता आणि म्हटलं की बाबा आता काही खरं नाही, माझं वाचन होत नाही वाटतं बहुतेक, पण संकल्प तर केला होता सकाळीच. म्हटलं बाबा काय करू मला नाही समजत आता. बसले तसेच तिथंच आणि स्वयंपाक वगैरे तर सगळं झालेलं होतं. म्हटलं जाऊ दे आता, काय असेल ते असेल. जेवायला आपल्याला किती वेळ व्हायचं तेवढं होऊ दे. पटकन आपण आहे तशा अवस्थेत, म्हणजे आहे तशा बसूया. इथे आता उदबत्ती वगैरे लावलेलीच आहे. तर मग पटकन वाचायला बसले. 11 संदेश पूर्ण झाले. इतकं छान वाटलं. आणि मला दुर्गा स्तोत्र पण वाचायचं असतं रात्रीचं, तर तेही माझं गणपती स्तोत्र, दुर्गा स्तोत्र, साईवचन आणि 11 संदेश असं सगळं वाचन झालं. इतकं छान वाटलं. बापरे, म्हटलं बाबा थँक्यू, म्हटलं की तुम्ही माझं हे 11 संदेशांचं वाचन करून घेतलं. तर अशी सहज अनुभूती बाबांची येत राहते. अशाच अनेक गोष्टी आहेत, आपण शेअर करत राहूया. जुलै महिना आहे, गुरूंचा महिना आहे. गुरूंचा महिमा हा अगाध आहे. नमस्कार. तुम्हाला जर असे अनुभव माझे ऐकायला आवडत असतील तर नक्कीच सुस्मिता सिम्प्लिसिटी चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.